नमस्कार माझ्या सर्व शेतकरी मित्रांनो, मी पी ए पठारे. शेतकरी मित्रांनो, तुम्ही व्हिडिओमध्ये जो प्लॉट पाहत आहेत, हा टोमॅटोचा प्लॉट आहे. 4 एकर टोमॅटोचा प्लॉट आहे पूर्णपणे. या टोमॅटोचा वाण अलंकार हा आहे. टोमॅटो रोपांची पुनर्लागवड करून 62 दिवस पूर्ण झालेले आहेत. टोमॅटोचा प्लॉट आपण लांबून जर पाहिला तर शेंडा चालू दिसतोय, काहीसा पिवळा प्लॉट दिसतोय, पण शेंडा चालू दिसतोय, फुलधारणा झालेली दिसते, खाली मालय आहेत आणि चांगला शेंडा चालू दिसतोय. याचा अर्थ भरपूर फुलधारणा ह्या प्लॉटला झाली असं हे व्हिडिओमधून दिसतंय, पण प्रत्यक्षात तसं नाही आहे. शेतकरी मित्रांनो, या टोमॅटो प्लॉटमध्ये प्रत्येक झाडाच्या प्रत्येक पानावरती मोठ्या प्रमाणामध्ये अन्नद्रव्याच्या कमतरता आहेत. ह्या कोणत्या आहेत, ह्या का झाल्यात, हे मी तुम्हाला दाखवणार आहे. आपण हे टोमॅटोचं पान जर पाहिलं तर याच्यावरती आपल्याला एकदम असे चॉकलेटी कलरचे करपट असे स्पॉट दिसतात. मेन शिरा आणि सब शिरांच्या मध्ये हे स्पॉट असतात. म्हणजे शिरावरती स्पॉट येतात आणि शिरांच्या मध्ये पण येतात. ही झिंक खताची कमतरता असते. अनेक शेतकरी याला करपा असं आलं म्हणतात, लेट ब्राईट आला असं म्हणतात आणि वरून बुरशीनाशकाचे स्प्रे मारतात. तर शेतकरी मित्रांनो, पानांमध्ये मेन शिरा हिरव्या, सब शिरा हिरव्या, आतला भाग पोपटी पडून जो मेन शिरांवरती जे असे स्पॉट येतात, आपण जर बघितले फोटोमध्ये, जे व्हिडिओमध्ये जे दिसतात, ही झिंक खताची कमतरता असते. जर बघितलं तर शेतकरी मित्रांनो, ह्या वरच्या पानांमध्ये ज्या पानांच्या बॅक साईड ज्या शिरा आहेत, ह्या आपल्याला जांभळ्या कलरच्या दिसतात. आपण जर वरच्याही पानांमध्ये जर बघितलं तर ही पूर्णपणे पानं आपल्याला जांभळे झालेसारखे दिसतात, किंवा एकदम शेंडेकडले जे पानं आहेत, हे शेंडेकडले पानं आपल्याला जांभळे झाल्यासारखे दिसतात. शेतकरी मित्रांनो, ह्या पानांचे ज्या बॅक साईडने जे जांभळे होतात, ही फॉस्फरसची कमतरता आहे. पांढऱ्या मुळ्या डेव्हलप होण्यासाठी, फळातला गर वाढवण्यासाठी, फुटवा होण्यासाठी फॉस्फरस ही फार आवश्यकता असते. ज्यावेळेस जमिनीतून फॉस्फरसची उपलब्धता ही जास्त होत नाही, त्यावेळेस ही फॉस्फरसची कमतरता ही पानांच्या बॅक साईडनी पानं जांभळे होऊन दाखवत असतात. तर ही आपण फॉस्फरस खताची कमतरता हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्याचप्रमाणे ही आपण इकडल्या पानांमध्ये बघितलं तर ही टोटल फॉस्फरसची कमतरता आपल्याला दिसेल. अजून इतर टोमॅटोचं एकदम कोवळं पान आहेत. नवीन शेंड्यातलं जे कोवळं पान आहेत, मेन शिरा हिरव्या, सब शिरा हिरव्या, टोटल आतला भाग हा हळद्या कलरचा दिसतोय पूर्णपणे. म्हणजे अगदी प्लॅस्टिकच्या पानासारखं हे पान दिसतं. शेतकरी मित्रांनो, ही फेरस खताची कमतरता आहे. ज्यावेळेस जमिनीमध्ये मुक्त चुनखडीचं प्रमाण जास्त असेल, किंवा जमिनीमधून फेरस दिलं नसेल, किंवा फेरसची उपलब्धता होत नसेल, त्यावेळेस कोवळ्या पानामध्ये ही फेरस खताची कमतरता पानांमध्ये दिसते. फेरस खत कमी जर पडलं तर वर झाडाचा नवीन कोवळा शेंडा हा पूर्णपणे प्लॅस्टिकच्या पानासारखा हरितद्रव्य विरहित असल्यासारखं हे पान आपल्याला दिसतंय. त्याचप्रमाणे जर आपण बघितलं, जुने पानं असतात, खालचे पानं जे असतात, आता हे पानाचं जर आपण बघितलं तर मेन शिरा हिरव्या, सब शिरा हिरव्या, आतला भाग पोपटी आणि काहीसं हरितद्रव्ये त्याच्यामध्ये आपल्याला दिसतात. तर शेतकरी मित्रांनो, आतला भाग जो पिवळा पडतो, आता या पानामध्ये जर आपण बघितलं, किंवा या पानामध्ये जर बघितलं, तर ही मॅग्नेशियम खताची कमतरता आहे. म्हणजे हे पान जर आपण तोडून असं सूर्यप्रकाशाच्या हिशोबाने सूर्यप्रकाशाकडे जर केलं, तर ह्या पानांमध्ये पूर्णपणे आपल्याला मॅग्नेशियम खताची कमतरता दिसते. ज्यावेळेस मॅग्नेशियम कमी पडेल त्यावेळेस पान अशा पद्धतीने होऊन जातं. सुरुवातीपासून दर 15 दिवसांनी आपण मॅग्नेशियम सल्फेट देणं गरजेचं आहे. मॅग्नेशियम सल्फेट हे पिकाच्या पानांमध्ये प्रकाश संश्लेषण प्रक्रियेमध्ये फार महत्त्वाचं कार्य करतं. पानांमध्ये हरितद्रव्य तयार करण्यासाठी मॅग्नेशियमचा रोल असतो. अशा पद्धतीने पानं जे होतात, ही मॅग्नेशियम खताची कमतरता असते. जास्तीत जास्त करून पिकाच्या जुन्या पानांवरती आपल्याला मॅग्नेशियम खताची कमतरता झाडाच्या कोवळ्या शेंड्याकडे आपण जर पाहिलं तर, आता हे जे हातामध्ये जर पाहिलं तर कोवळ्या शेंड्यातली जी पानं आहेत, मेन शिरा हिरव्या आणि सब शिरा हिरव्या, आणि आतला भाग जो आहे हा डार्क पोपटी जो दिसतो, ही मॅग्नीज खताची कमतरता असते. म्हणजे मॅग्नीज आणि मॅग्नेशियम हे पानामध्ये जर कमी पडलं तर त्याच्या कमतरता बऱ्यापैकी सेम दिसतात.
शेतकरी मित्रांनो, फेरस, झिंक, मॅग्नीज आणि मॅग्नेशियम हे पानामध्ये हरितद्रव्य वाढवण्यासाठी सर्वात महत्त्वाचं काम करतं आहे. पान म्हणजे अन्नद्रव्य तयार करण्याची फॅक्टरी. ज्यावेळेस पानामध्ये हे सर्व हरितद्रव्य, आपले सर्व अन्नद्रव्य आपण ज्यावेळेस देऊ त्यावेळेस पिकामध्ये हरितद्रव्य हे भरपूर होत असतं. तर ही आपण पानांमध्ये बघितलं तर ही मॅग्नीज खताची ही कमतरता आपल्याला दिसते. त्याचप्रमाणे मागा सांगितल्याप्रमाणे ह्या पानांमध्ये पूर्णपणे पानं कोवळे हे प्लॅस्टिकच्या पानासारखे दिसतात. ही फेर मित्रांनो, आपण झाडाच्या टोमॅटो झाडाच्या वरच्या शेंड्यांचं जर निरीक्षण केलं, आता ह्या झाडाच्या शेंड्याचं जर निरीक्षण केलं तर याची थोडेसे फुल गळ झालेले आपल्याला दिसतात आणि शेंडा हा फास्ट निघताना दिसत नाही. शेतकरी मित्रांनो, कॅल्शियम या खताची कमतरता, कॅल्शियमचा मेन रोल असतो की पिकाचा शेंडा असेल, मुळे असेल, हे एक समान चालवणे. शेंडा चालवण्यासाठी कॅल्शियम, बोरॉन, नायट्रोजनची आवश्यकता असते. शेतकरी मित्रांनो, आता जर आपण बघितलं तर ह्या कोवळ्या शेंड्यांमध्ये पानं बारीक पडतात, लांब पडतात. असे पानं लांब पडतात. लांब पानं पडणे ही कॅल्शियमची कमतरता असते. शेंडा आखूड चलणे, झाडाचा शेंडा चालू न राहणे ही कॅल्शियमची कमतरता असते. त्याप्रमाणेच अशा पद्धतीने फुलं पिवळे पडून गळून जाणे, त्याचप्रमाणे फळं तडकणे, क्रॅकिंगला जाणे ही कॅल्शियम खताची कमतरता दिसते. आता ह्या शेताचा जर विचार केला तर ह्या जमिनीमध्ये 8-8.5% चुनखडीचं प्रमाण आहे. त्याच्यामुळे ह्या जमिनीमधून कॅल्शियमची उपलब्धता आपल्याला होत नाहीत. त्याच्यामुळं अनेक आपण जर पानं बघितली तर असे बारीक पानं पडलेली दिसतात. ही कॅल्शियम खताची कमतरता हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो, फळं लागलेले आहेत. हे फळं फुगवताना म्हणजे फळातला गर वाढण्यासाठी फॉस्फरसची आवश्यकता असते आणि बोरॉनची आवश्यकता असते आणि ह्या फळातल्या गराला पक्वता आणण्यासाठी पोटॅशची आवश्यकता असते. 80% फळ फुगवणीसाठी पोटॅशियमचा रोल महत्त्वाचा असतो. शेतकरी मित्रांनो, टोमॅटो रोपांच्या झाडांच्या एकदम खालचे जे पानं आहेत, आता ह्या पानाचा जर आपण विचार केला तर ह्या पानाच्या कडा ह्या आंब्याच्या पानासारख्या करपल्यासारख्या झालेल्या आहेत. आता हे जर आपण बघितलं तर हे पूर्णपणे पानं कडनी करपल्यासारखे दिसतात. तर शेतकरी मित्रांनो, ही पोटॅश खताची कमतरता आहे. ज्यावेळेस पानामध्ये, खोडामध्ये, झाडामध्ये पोटॅश कमी पडतं फुगवणीच्या काळामध्ये, त्यावेळेस जुने पानं हे कडनी करपत जातात. आता हे अशा पद्धतीने पानं हळूहळू करपून जातात आणि कालांतराने फळं फुगवायच्या काळात जास्त पानं करपून गेले तर ही आपलं ज्यावेळेस पोटॅश जास्त ओढला जातो त्यावेळेस पानं ही जास्त करपून जातात कडने आणि कालांतराने पूर्णपणे पान टोटल करपून जातं. ही पोटॅश खताची कमतरता असते आणि पोटॅश खताची कमतरता ही कधी पण कोणत्याही झाडाच्या जुन्या पानांमध्ये असते. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. बघितले आता हे जे हातामधले जे आपण पानं बघतो, शेतकरी मित्रांनो, अनेक शेतकरी किंवा अनेक लोक याला म्हणजे व्हायरस आला असं संबोधतात. शेतकरी मित्रांनो, टोमॅटो वर्गीय पिकाला कॉपरची आवश्यकता ही भरपूर असते. म्हणजे ताम्रयुक्त बुरशी ती ही कॉपरमुळेच येते. तर आज कॉपर जर टोमॅटोमध्ये जर कमी पडलं तर कॉपरचा रोल हा नायट्रोजन पचन करण्यासाठी फार महत्त्वाचा असतो. पोटॅशला अपटेक करण्यासाठी त्याचा महत्त्वाचा रोल असतो. हे पानं जे चुरडामोडा झालेले आहेत, वाकडे झालेले आहेत, बारीक पडलेले आहेत, हे सगळे जे पानं आहेत, त्याचप्रमाणे इकडल्या पानामध्ये जर बघितलं तर आपल्याला टोटल कॉपरची कमतरता दिसते. शेंड्याकडले पानं हे उलटे वर जर झाले तर ही कॉपरची कमतरता असते आणि बुडाकडले पानं म्हणजे खोडाकडले जुने जे पानं हे थोडेसे उलटे जर झाले तर ही बोरॉन आणि कॅल्शियमची कमतरता असते. तर लक्षात घ्या, शेंड्याकडले पानं हे असे करपले छोटे लहान पडतात किंवा व्हायरस आल्यासारखे दिसतात. ही कॉपरची कमतरता असते. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. झाडाचे निरीक्षण केलं, आता एकदम बुडाकडले म्हणजे खोडाकडले जुने पानं हे असे पिवळे पडतात, हळदे कलरसारखे. ही नायट्रोजन खताची कमतरता असते. शेतकरी मित्रांनो, ही लक्षात घ्या, टोमॅटोची जुने पानं हे पिवळे पडतात, ही नायट्रोजनची कमतरता असते. आणि शेंड्याकडले पानं एकदम पिवळे हळद्या कलरसारखे होतात, एकदम डार्क, ही सल्फर खताची कमतरता असते. एकदम ह्या अशा पद्धतीने हे जे पानं पिवळे पडतात, ही म्हणजे खोडाकडच्या जुने पानं ही असे झाले तर ही नायट्रोजनची कमतरता असते आणि वरचे पानं जर पिवळे पडले तर ही सल्फर खताची कमतरता असते. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. शेतकरी मित्रांनो, मला एकच सांगायचं की ह्या प्लॉटमध्ये टोटल अन्नद्रव्याच्या कमतरता आहेत. याचं कारण जमिनीमध्ये चुनखडीचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आणि चुनखडी जास्त असल्यामुळं कॅल्शियमची उपलब्धता होत नाही आणि सूक्ष्म खतापैकी फेरस, झिंक आणि मॅग्नीजची उपलब्धता प्रामुख्याने होत नसते. त्याचप्रमाणे फॉस्फरसही उपलब्ध
उपलब्ध होत नाही, त्यामुळे ह्या सर्व अन्नद्रव्याच्या कमतरता ह्या प्लॉटमध्ये आपल्याला दिसतात. शेतकरी मित्रांनो, ह्या झाडाचं जर निरीक्षण केलं तर ॲक्च्युली ही फॉस्फरस आणि झिंकची डिफिशियन्सी याच्यामध्ये जास्त दिसली जाते आणि सुरुवातीच्या कालावधीमध्ये ही जर अन्नद्रव्य आपण जर दिलं नाही तर पीक हे हळूहळू ही कमतरता पानामध्ये दाखवत असते. निसर्गाचा एक ड्रॉबॅक आहे की पिकाला बोलता येत नाहीत, पण पिकाला बोलता येतं आहे त्याची भाषा आपल्याला ओळखता आली पाहिजेत. ज्यावेळेस आपल्याला पिकाच्या पानांमधल्या अन्नद्रव्याच्या समस्या किंवा कमतरता ज्यावेळेस आपल्याला समजेल त्यावेळेस आपण खरे शेतकरी झालो हे असं आपण लक्षात घ्यायला पाहिजे. शेतकरी मित्रांनो, सुरुवातीपासूनच आपण मावा, तुडतुडा, पांढरी माशी, थ्रिप्स, मिलीबग, लाल कोळी ह्या ज्या टोमॅटोवर येणाऱ्या रस शोषण करणाऱ्या किडी आहेत, या रस शोषण करणाऱ्या किडीचाही बंदोबस्त जर केला तर आपल्याला जे पानं कुरमडले जातात, बोकडले जातात याचंही प्रमाण आपल्याला जास्त दिसणार नाहीत. त्यामुळे सुरुवातीपासून तुम्ही पिकाला संतुलित आहार द्या आणि रोग आणि किडीचं बंदोबस्तमध्ये रस शोषणाऱ्या किडीचं बंदोबस्त करा तर तुम्हाला हे असे पानं कधीच दिसणार नाही. शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर पीक घेत असेल तर पिकाला संतुलित आहार द्या, पीक एकदम हेल्दी ठेवा, ते कधीच रोगाला बळी पडत नाहीत. जेवढं तुम्ही पान हे चांगलं जाड, रुंद, हिरवेगार ठेवता तेवढं जास्तीत जास्त उत्पादन आपल्याला भेटलं जातं. एवढंच मला सांगायचं आहे. धन्यवाद.